तिकडे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मनसर इथे दर्ग्याच्या बांधकामासंदर्भात उद्भवलेला वाद हा अजूनही कायम आहे। काल पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाने घेतलेल्या बैठकीत दर्ग्याचा कोसळलेला भाग तात्पुरता आधार देऊन बांधकाम कोसळू नये यासाठी स्ट्रक्चर उभारण्यास परवानगी देण्यात आली होती। मात्र प्रत्यक्षात मुस्लिम संघटनांनी पक्क बांधकाम सुरू केलंय असा आरोप हिंदू संघटनांनी केलाय आणि त्यामुळे काल उशिरा तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। सध्या हे काम थांबवलं गेलंय, मात्र परिसरात अद्यापही तणावाचं वातावरण आहे आणि खबरदारी म्हणून पोलिसांनी कलम 144 लागू करून जमावबंदी घातली आहे। सध्या या पार्श्वभूमीवर हिंदू संघटना आज न्यायालयात जाऊन या बांधकामावर स्थगिती घेण्याची शक्यता आहे। गेल्या 2 दिवसांपासून पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यामध्ये असणाऱ्या मनसरच्या या चावडी चौकामधील दर्ग्याबाबत जो काही वाद उफाळून आलेला आहे, या संदर्भात आता हिंदू संघटना मुस्लिम संघटना ह्या एकमेकांसमोर टाकल्या। त्यानंतर हा दर्ग्याचा जो काही भाग पडलेला होता याच्यामध्ये आतमध्ये नक्की काय या संदर्भात हिंदू संघटनांनी तपास करण्याची मागणी केली आणि या बाबतीत आतमध्ये जे काही उत्खनन करण्याची प्रक्रिया आहे ती खरं तर न्यायालयामध्ये जाऊन त्या संदर्भात पुरातत्व खात्याला पाचारण करून नंतरच केली जाईल। मात्र या दरम्यान दोन्ही संघटना ह्या आक्रमक झाल्यामुळे इथं काहीशी परिस्थिती चिघळली होती। कालपासून या संदर्भात अनेक वादविवाद समोर येताना दिसले। हे दर्ग्याचं काम जे आहे ते मनसर नगर पंचायतीने एक शासकीय निधी टाकला होता आणि त्याच्यातून जे सुशोभीकरणाचं काम आहे ते होणार होतं। मात्र त्या दरम्यान खालच्या भागात जेव्हा काम सुरू होतं तेव्हा अचानक हा पुढचा जो भाग आहे दर्शनी तो कोसळला आणि यानंतर ही सगळी परिस्थिती उद्भवलेली आहे। मात्र आपण जर पाहिलं तर कालपासून इथली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे। पोलीस बंदोबस्त हा तसा 2 दिवसांपासूनच सुरू आहे। मात्र काल रात्रीपासून इथे 144 कलम जे लागू करण्यात आलेले आहे, कारण संचारबंदी जी आहे ती लागू करण्यात आलेली आहे। कारण या भागामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती। ती खरं तर हे गल्लीबोळाचा परिसर आहे, चिंचोळा परिसर आहे, त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती आणि या सगळ्या गोष्टींचा ताण या सगळ्या भागामध्ये येत होता। इथल्या ज्या नागरिकांच्या हालचाली आहेत त्याच्यावर देखील मर्यादा येत होत्या। इथली जी नित्याची जी काही वाहतूक आहे त्याच्यावर त्याचा परिणाम होऊ नये यासाठी पोलिसांनी आणि महसूल प्रशासनाने आता या संदर्भात सतर्कता बाळगून या बाबतीतला हा जो सगळा काही निर्णय घेतलेला आहे। आणि त्यानंतर आपण इथे पाहू शकतोय ही जी दर्गा आहे याच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि एकूणच आता ही जी परिस्थिती आहे ती बऱ्यापैकी नियंत्रणात आलेली आहे आणि इथे आता मस्जिद ट्रस्टचे जे काही सदस्य आहेत ते देखील इथे थांबलेले आहेत आणि या सगळ्या गोष्टींवर ते लक्ष ठेवून आहेत। एकूणच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे त्याच्यामुळे आता परिस्थिती नियंत्रणात आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे।